नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नागराज मंजुळे यांचा खाशाबा सिनेमाचा टीजर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतीक्षित खाशाबा सिनेमाचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। हा सिनेमा दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे। 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावलं होतं। स्वतंत्र भारतामध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले भारतीय कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जीवन प्रवास या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला होता। नागराज मंजुळेंनी खाशाबा जाधव यांच्या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याची निवड केली आहे। या अभिनेत्याचं नाव सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आलं असून लवकरच त्याचा चेहरा रिव्हील करण्यात येईल। सध्या खाशाबा सिनेमाचा पहिला टीजर आणि याची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे। एका झुंजार नायकाचा असाधारण जीवन प्रवास खाशाबा चित्रपटाच्या निमित्ताने मांडला जाणार आहे। जिओ स्टुडिओ आणि आर्ट पार्ट निर्मित आगामी मराठी चित्रपट खाशाबाचे चित्रीकरण सुरू झाल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच नागराज मंजुळेंनी केली होती। आता या सिनेमात मुख्य भूमिका कोण साकारणार याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे। बहुप्रतीक्षित खाशाबा सिनेमा 1 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे। यामध्ये जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम, गार्गी कुलकर्णी, ओम भूतकर अशा दमदार कलाकारांची मादिली असणार आहे। तसेच संभाजी राजे छत्रपती सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे। खाशाबा सिनेमाच्या टीजरवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे। नागराज मंजुळे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे, तर ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे। नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारी 2027 रोजी हा सिनेमा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे। दरम्यान नेटकऱ्यांनी या टीजरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे। अनेकांनी हा सिनेमा 100 कोटीचा पार कमाई करेल असाही अंदाज वर्तवलेला आहे, तर काही युजरनी मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सैराट फेम सूरज पवार असेल, आदित्यनाथ कोठारे असेल असे अंदाज व्यक्त केलेले आहे। मात्र प्रत्यक्षात मुख्य अभिनेत्याची निवड नागराज मंजुळेंनी महाराष्ट्रभरात ऑडिशन घेऊन केली आहे आणि लवकरच त्याचं नाव जाहीर केलं जाईल असं म्हटलं जात आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।